सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी येऊया करकटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी करकटावरी देवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी देवोनिया करकटेवरी देवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार तुळशी
साऊंड जरा माईक चेक करा, आवाज येणार झाला काय? दान देगा देवा तुझा विसरण तुझा विसरण भावा तुझा विसरण देगा देवा तुझा विसरण तुझा विसरण तुझा विसरण
जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझे सर्व जोडी गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व हीच माझे सर्व जोडी हीच माझे सर्व जोडी लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हीच माझे सर्व जोडी हीच माझे सर्व जोडी हीच माझे सर्व जोडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे तुकावणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हीच माझे सर्व जोडी हीच माझे सर्व जोडी हीच माझे सर्व जोडी विठोबार माई विठोबार कुमाई माई विठोबार कुमाई 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 कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
हेची दान दे गा देवा 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 तुझा विसरान व्हावा तुझा विसरान व्हावा गुण गाई नावडी गुण गाई नावडी तुझा हेची दान दे गा देवा 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 तुझा विसर व्हावा तुझा रान व्हावा गुण गाई नावडे गुण गाई नावडे तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन गुण गाईन आवडी येते माझी सर्व जोडी आना इति माझे सर्व
da 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 ba 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 ma 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 ga 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 re 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 da 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 ni 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 da 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 ba 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 ma 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 ga 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 re 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 da da ga ma da ni 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 da ga da 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 ni 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 da 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 ba 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 ma 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 ga 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 re 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 da 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 ni 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 da 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 ba 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 ga ga re 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 da 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 ga ma da ni 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 da ga इति माझी सर्व जोडीची माझी सर्व जोडी गुण काही नावडे गुण काही हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण गंगाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण गंगाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर
हुपरी शहरामध्ये संपन्न होणारा हा सप्ताह आणि या सप्ताहाची शेवटच्या दिवसाची जागराची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. आज मागणीपर प्रकरणाचा दिवस म्हणून सगळ्यांच्या पाठांतरातला असणारा अभंग आज मुद्दामून निवडलेला आहे. कारण अभंग घेतल्या घेतल्या कुणाला मोबाईल बाहेर काढायची गरज लागायला, म्हणजे जे टाळकर आहेत त्यांनाही तोंडपाठ, वाजवायला बसले त्यांनाही तोंडपाठ आणि जे ऐकायला आले त्यांनाही तोंडपाठ. मग असा तोंडपाठ असणारा अभंग घेतलेला आहे. बघा, गेली 7 दिवस जो आपण श्रम केला, जी सेवा केली, जी भक्ती केली, त्याचं आज काहीतरी देवाकडे मागायचं. कधी मागायचं? आज मागायचं. म्हणून आज मागणी पर आहे. परंतु आज मागितलेलं आज मिळत. तुम्ही म्हणाल देवा दे आणि बॅग भरल्यावरच इथनं जातो, चालणार नाही. आजपर्यंत जे केलं आज मागायचं, उद्या ते प्रसाद रूपानं आपल्याला मिळणार आहे. कधी? पंक्तीला बसल्यावर नव्हे, काल्याचं कीर्तन झाल्यावर. काल्याचं कीर्तन झालं आणि ऐहिक स्वरूपात तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला एक ना एक दिवस योग्य वेळ आल्यानंतर मिळणार आहे. फक्त आपण मागायचं काम करायचं. कोण कुणाकडं मागतो? लहान लेकरू कुणाकडं मागावं? त्यानं आईकडं मागावं, वडिलांकडं मागावं. तसे आपण देवापुढं कसे आहोत? मोठे आहोत. कसे आहोत? मगाशी सांगितलंय जागते कीर्तनात जागर राहायचं आणि बोलायचं. या आपापसात बोलतात. कारण कीर्तन करायची उत्तर देत या आपापसात. आता आलास? कुठं गेलतास? बघा, देवाकडे मागावं आणि देवानं आपल्याला त्याचं फळ द्यावं. तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणं मागितलं. बघा, मागणं मागितलं आणि मागणं मागत असताना काय म्हणाले तुकाराम महाराज पहिल्या चरणात? इकडे लक्ष द्या. हेची दान देगा देवा. देवाकडं दान मागितलं आणि कोणतं दान मागितलं? औंदा ठरू दे नव. काय मागितलं? तुझा विसर न व्हावा. देवा आम्हाला एवढं दान दे की तुझा विसर आम्हाला कधीच होऊ नये. आणि तुझा जर आम्हाला विसर झाला नाही तर आम्ही काय करू? दुसऱ्या चरणात सांगितलं, गुण गायीन आवडी. आवडी शब्द महत्वाचा आहे. गुण गायीन आवडी. आणि मी गुण तुझं गुण देवा आवडीनं गाईन. आणि काय? हेची माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे इथं लाभ या अर्थानं. हेच माझा काय आहे? लाभ आहे. आणि एवढं करून काय? एवढं केलं म्हणून तू खुश होशील आणि जाताना पाकिट देशील नव्हे. काय बोलणं कळायला पाहिजे माझं. तिसऱ्या चरणात सांगितलं, न लगे मुक्ती आणि संपदा. देवा आम्ही तुझं गुण गायलो, आम्ही तुझं भजन केलं म्हणून जाताना आम्हाला शिरपळ नको. काय नको? मुक्ती नको, संपदाही नको. मग काय पाहिजेत? संत संग देई सदा. देवा काही नको, आम्हाला फक्त संतांचा संग दे, संतांचा सहवास दे. आणि एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा देवा तुला वाटलं आम्हाला जन्माला घालावं तर बिंदास्त घाल. कारण का? चौथ्या चरणामध्ये सांगितलं, तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी. अभंगाचा भावार्थ संपला. आता सविस्तरपणे अभंगाच्या चिंतनाकडे वळूयात. वाजवणारी मंडळी मोठी आहेत माझ्यापेक्षा, गाणारी मंडळी तर त्याहून मोठी आहेत, आयोजक तर सगळे कीर्तनकारच आहेत. काय? आणि अशा सगळ्यामध्ये हे लहान लेकरू काय करायला लागले? बोलायला उभा नाही. आणि म्हणून कीर्तनकारांना, गायनाचार्यांना आणि मृदंगाचार्यांना सांगणं आहे, एक पुढच्या वेळेला ही संख्या जास्त आहे, ही संख्या बसवायची पुढं आणि कमी बसवायची असं होतंय. बघा मी काय म्हटलं, मृदंगाचार्य मोठे आहेत, गायनाचार्य मोठे आहेत, आयोजक मोठे आहेत, कीर्तनकार मोठे आहेत. आणि म्हणून मी लहान झालो सगळ्यामध्ये. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे काय? तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारले बाळ कौतुके. त्यामुळं बाळाला कौतुकानं
पदरात घ्या. बघा काय म्हणतात महाराज की हेची दान देगा देवा, हेची शब्द वापरलाय म्हणजे दान कोणतं ते सांगितलेलं आहे. बघा इथं दान शब्द वापरलाय, उसनं मागायला नाही. नीट अभंगाचं चिंतन करायचं. अभंग सोपा आहे पण कळायला जरासा वाचल्यानंतर कळतो लिही सोपा आहे, पण चिंतनाला बसले की कळत नाही आता ह्याच्यात काय काय सांगायचं. काय म्हटलं हेची दान देगा देवा, कोणतं दान पाहिजे ते सांगितलंय. हेच दान दे. बरं दान मागितलंय, दान शब्द महत्वाचा. आता दान आपल्याला माहिती आहे, दान म्हणजे कोणतं? रक्तदान, नेत्रदान, जीवदान, सगळी दान आपल्याला माहिती आहे. दान शब्द वापरलाय, उसनं मागितलेलं नाही, मदत म्हटलेलं नाही. मग दान म्हणजे काय हो? जे दिलं की परत घेता येत नाही त्याला म्हणावं दान. जे दिलेलं परत घेता येत नाही त्याला म्हणावं दान, आणि जे दिलं त्याचा मोबदला घेता येत नाही त्याला म्हणावं दान. बघा कोणतीच अपेक्षा न ठेवता, आता असं करा आपापसात बोलू नका, नाहीतर अभंग एकीकडं मी एकीकडं आणि तुम्ही एकीकडं असं नको. मी अभंगाचं चिंतन तुम्ही पुढं सरक माग हो, हे कर ते कर असं नको. बघा काय म्हटलं, जे घेता येत नाही ते काय आहे? म्हणजे ज्याचा मोबदला आपण घेत नाही ते काय आहे? दान आहे. आणि असं दान कुणाकडं मागतात हो? देवाकडं. बरं कुठल्या देवाकडं? मगाशी प्रवचनात सांगितलं ते देव काय? बांधावर बसलेले, वडाच्या झाडाखाली असलेले देव कोणते? बघा शास्त्रामध्ये देवाचे 4-5 प्रकार सांगितले. पहिले देव सांगितले ते म्हणजे अधिष्ठातृ देव. अधिष्ठातृ देवामध्ये कोण येतं? ग्रामदैवत येतं, कुळदैवत येतं, गृहदेवता येतं. परंतु यांच्या मर्यादा तेवढ्याच असतात. ग्रामदेवाची मर्यादा कुठपर्यंत? गावापर्यंत. एकदाशी गाव सोडून कोल्हापूरला गेलात की ग्रामदेवताचा विषय संपला. गृहदेवता घरातली देवता कुठपर्यंत? घरात असेपर्यंत. तसंच कुळदेवता कुळापुरतीच आहे. याला म्हणायचं अधिष्ठातृ देव. काही दुसरा प्रकार आहे मर्तदेव. मर्तदेव म्हणजे काय? ज्याने आयुष्यभर साधना केली, नामस्मरण केलं आणि देव पदाला जाऊन पोचले, स्वर्गाची प्राप्ती केली, त्यांना देव म्हणावं. कुठलं? मर्तदेव. परंतु मर्तदेवांच्या अडचण अशी आहे की एकदा का त्यांचं पुण्य संपलं की खाली यावं लागतं. म्हणून माऊली म्हणतात बघा, मग तया पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागते माघारी मृत्यूलोका. म्हणजे काय की खिशातलं पैसे संपलं की चालत यायचं, आणि खिशात पैसे असले की मग कोल्हापूर, लोणावळा, खंडाळा इकडे फिरायचं. कळलं काय? म्हणजे एकदा जोपर्यंत पुण्य गाठीश आहे तोपर्यंत कुठं राहायचं? स्वर्गात राहायचं. एकदा का पुण्य संपलं की कुठं यायचं? पुन्हा मृत्यूलोकात यायचं. याला म्हणायचं मर्तदेव. तिसरा आहे नैमित्तिक देव. नैमित्तिक देव म्हणजे काय? ज्यांना ड्युटी दिल्या, ड्युटी. तुनं पाऊस पडायचा, तुनं ऊन पडायचं, तुनं वारा फिरवायचा, आले का नाही? इंद्रदेव, वायुदेव, असे देव. म्हणजे ज्यांना पेमेंट देऊन ठेवलेलं आहे, तारीख टाकून ठेवलेली आहे, तुम्ही 2025 पर्यंतच कार्यरत राहणार, आणि 2025 संपलं की तुम्ही परत पूर्वपदावरती येणार. अशाला नैमित्तिक देव म्हणायचं. म्हणजे त्यांना काम वाटून दिलेलं आहे. तुम्ही काय करायचं? ब्रह्मदेव तुम्ही काय करायचं? जगाची उत्पत्ती करायची. भगवान विष्णू तुम्ही काय करायचं? जीवाचा सांभाळ करायचा. आणि महादेव तुम्ही काय करायचं? विनाश करायचा. म्हणजे प्रत्येकाला काय केलेली आहेत? कामं नेमून दिलेली आहेत. त्याला म्हणायचं नैमित्तिक देव. आणि चौथं जे आहे ते म्हणजे नित्यदेव. नित्य देव जे अनंत काळासाठी देव आहेत. शंकराचार्यांनी 5 देव सांगितले. त्याला शंकराचार्यांचे पंचायतन देव असं किंवा देव पंचायतन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोण येतं? सूर्य, शक्ती, विष्णू, महादेव आणि गणेश असे 5 देव येतात. या 5 देवांना नित्य देव म्हटलं. आणि म्हणून भजन कीर्तन करायचं झालं, भक्ती करायची झाली तर ह्या 5 देवांचीच करायची, कारण हे 5 देव नित्य देव आहेत. बाकीचे पंचवार्षिक निवडणुकीला उभारलेले आहेत. आला का लक्षात? याला म्हणायचं नित्य देव. मग आता या 5 मध्ये पहिला नंबर कुणाचा काढायचा?
गणपतीचा पहिला मन म्हणून का? महाराजांनी सांगितलं बळया माझा पंढरीराव, बळया माझा पंढरीराव, बळया माझा पंढरीराव, बळया माझा पंढरीराव. या देवांचाही देव, तो या देवांचाही देव, सांगितलं. या सगळ्यांमध्ये प्रमुख कोण आहे? या सगळ्यांमध्ये बळीवंत कोण आहे? तर तो बळया माझा पंढरीराव, पंढरीचा पांडुरंग काय आहे? बळीवंत आहे. किंवा काय म्हटलं? बळीया शिरोमणी म्हटले, बळीयांचा शिरोमणी पांडुरंगाला म्हटलंय. म्हणजे कुणाकडं मागावं? तर पांडुरंगाकडं मागावं. आता मला सांगा, तुम्हाला अशी 4-5 लाखाची गरज लागली, आता तुम्हाला काय लागणार नाही, कारण तुम्ही सगळे चांदीचे व्यापारी, चांदीत राहणारी आणि चांदीत राहणाऱ्यांची चांदी आहे. त्यामुळं चांदीतल्या माणसाला लागणार नाही. आमच्या गावातल्या माणसाला लागली. ज्याच्याकडे 1000 रुपये नाहीत त्याच्याकडे लाख रुपये मागावेत का हो? मागावेत नाही. मग मागायचं कुणाकडं? की ज्याच्याकडं सगळं काही आहे त्याच्याकडं मागावं. आणि ज्याच्याकडं सगळं काही आहे असा जर कोण असेल तर तो म्हणजे पांडुरंग आहे. तो म्हणजे कोण आहे? पांडुरंग आहे. आणि अशा पांडुरंगाकडं कोण मागते? तर तुकाराम महाराज मागतात. काय मागतात? तर दान मागतात. काय मागतात? दान मागतात. आणि पांडुरंगाकडेच का मागायचं? कारण तोच फक्त काय आहे? दानशूर आहे. आणि म्हणून म्हटलं बघा, विटेवरी जाची पाऊले समान, विठेवरी जाची पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान. तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता. विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान. तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, विटेवरी जाचे पाऊले समान, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता. काय म्हटलं? विठेवरी ज्याची पाऊले समान. काय म्हटले? पाऊले कसे आहेत बघताय की नाही? की असं करून जाताय? तुझं तू बघ बाबा. हे की नाही? विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. महाराज तो दानशूर आहे हो. तो कसा आहे? दानशूर आहे. आणि तो दानशूर आहे हे तुकाराम महाराजांना कळलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? हेची दान देगा देवा. म्हणजे पांडुरंग दानशूर आहे हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून मागितलेलं मागणं हे पांडुरंगाला आहे. आणि काय मागितलंय? हेची दान देगा देवा. देवा मला एक दान दे. बघा, दान काय मागायचं हे आपल्याला चांगलं लक्षात राहिलं पाहिजे. दान काय मागायचं ते. आता बघा काय झालं. एका राज्यामध्ये राजा असा चाललेला होता. आणि राजा चाललेला होता, बरीच लांब अशी यात्रा होती. आणि मध्येच राजाच्या सैनिकांकडे असणारं पाणी संपलं. आणि त्याच वेळेला मग वाटेमध्ये एक शेतकरी शेतामध्ये काम करत होता. आणि राजानं सैनिकांना पाठवलं, जावा म्हणाले त्या शेतकऱ्याकडं. आणि त्या शेतकऱ्याकडे जर पाणी असेल
तर ते काय करा, पाणी घेऊन या, मी ते पाणी पिईन, मला खूप तहान लागलेली आहे. असं सांगितल्याबरोबर सैनिक गेले आणि सैनिकांनी सांगितलं, अहो शेतकरी राजा, मागे आमचा राजा आहे, आणि त्याला तहान लागलेली आहे आणि तुम्ही त्याला काय द्या, तुमच्याकडे असेल तर पाणी द्या. शेतकरी उदार मनाचा आहे. शेतकऱ्यानं घागर तशीच दिली. राजाला तहान लागलेल्या वेळेला पाणी मिळाल्यामुळं आणि तेही पोटभर मिळाल्यामुळं काय झालं, राजा तृप्त झाला आणि राजा खुश झाला. राजानं पाणी पिलं आणि राजानं सांगितलं, त्या शेतकऱ्याला बोलवा आणि विचारा त्याला काय पाहिजे ते, तो जो मागेल ते मी देतो. कुणी सांगितलं? राजा. शेतकरी म्हणाला, राजाला तहान लागली त्यामुळे राजानं माझ्याकडं पाणी मागितलं, माझ्याकडं पाणी मागितलं. मी सकाळपासून शेतात काम करतोय, कारण सकाळपासून मी अजून मळायला. त्यामुळे असं करा, जर मळण्यासाठी तुमच्याकडं चुन्याची डब्बी जर असली तर ती कुणाकडे मागितली? कुणाकडे? दान काय मागावं आणि कुणाकडे मागावं कळलं. राजा प्रसन्न झालाय, माग काय मागायचं ते म्हणतोय, चुन्याची डबी मागून चाललं म्हणता. म्हणजे आपल्याला कुणाकडं काय मागायचं हे कळलं पाहिजे. आणि असंच तो राजा पुढे गेला. राजाने ठरवलं की आपल्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे पाहायचं, कधी रात्रीच्या वेळेला वेश बदलून. आणि म्हणून राजानं काय केलं, संध्याकाळी वेश बदलला आणि राजामध्ये फेरफटका मारायला गेला आणि त्याच वेळेला हातामधली हिऱ्याची अंगठी काढायला विसरला. मग सैनिक माग राजा पुढं मिळून गेले तर कळणार हा कुठला तरी ग्रुप आहे म्हणून कपडे बदलले, आमच्यासारखी धोतरं घातली आणि राजा गेले. आणि वाटेत 2 चोर भेटले. त्यांना ती चमकणारी अंगठी दिसली. अंगठी दिसल्यावर जे राजाच्या अंगावर धावून गेले, त्यांना माहित कुठं आहे तो राजा आहे ते, आणि लगेच बोटातल्या अंगठीसाठी त्यांची भांडण सुरू झाली. राजाला मारायला चालू झालं. आणि अशीच संस्थेतली 4 पोरं तिथं ती पळत पळत आली आणि राजाला तिने वाचवलं. ती खुश झाला. राजा म्हणाले, अंगठी राहिली आणि राजाचा मारही वाचला. आणि म्हणून ते खुश झाले आणि सांगितलं, हे बघा तुम्ही मला आज वाचवलेलं आहे, त्यामुळे उद्या तुम्ही काय करा, कुठं या, राजवाड्याजवळ या. राजा म्हणून सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, काय ती 2 जण होती, आम्ही 4 जण होतो, त्यात काही विशेष नाही, तुम्हाला वाचवणं आमचं कर्तव्य होतं, त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला काही नको. तसं म्हटलं, नाही तुम्ही उद्या आलं पाहिजे, तर राजवाड्याजवळ या. ते म्हणाले, कुठेतरी राजाच्या सैनिकामध्ये असेल, जाऊन येऊयात. आणि 4घे दुसऱ्या दिवशी राजवाड्याजवळ गेले. बघतात तर काय, राजा स्वतःच स्वागतासाठी उभा. मग कळलं की काल ज्याला आपण वाचवलं तो कोण आहे, ह्या राज्याचा राजा आहे. दरबार भरवला, दरबारात सत्कार झाला आणि 4घांना सांगितलं, मागा तुम्हाला काय मागायचं आहे ते. एकटं म्हणाला, आता नोकरीचं काय खरं, वशिला लावल्याशिवाय नोकरी लागत, त्याच्यापेक्षा असं करतो, स्वतःचा चांदीचा व्यापार चालू करतो. मावशींचं बरंच आहे वाटतं. आणि त्यासाठी मला 5 लाख रुपये द्या. राजा म्हणाले, काही हरकत नाही, द्या याला 5 लाख रुपये. दुसरं विचारलं, तुला काय हवं? त्यानं सांगितलं, हे बघा म्हणाले, मला गावात एक बंगला बांधून द्या, झोपडीत राहून मला कंटाळा. राजा म्हणाले, 5 लाख मंजूर करा, याला बंगला बांधून द्या. नंतर तिसरं उठलं आणि म्हणाला, मला माझ्यासाठी काय नको, असं करा, माझ्या गावात रस्ता नाही, माझ्या गावात लाईट नाही, माझ्या गावात शाळा नाही, ते सगळं चालू करून द्या. राजा खुश झाला, त्यानं आपल्यासाठी मागितलं नाही, लोकांसाठी मागितलं. पहिल्यांदा ह्याचं काम. 4थं चॅप्टर होतं. 4थं म्हणाला, मला काय नको, माझी एक छोटीशी इच्छा आहे की माझ्या घरला राजानं दरवर्षी दिवाळीला यायचं. राजा म्हणाले, काही हरकत नाही, येतो म्हणा लागले. बरं, आता राजा जाणार म्हटल्यानंतर तिथं व्यवस्था पाहिजेत काय नको. प्रधानजीला पाठवलं, जा प्रधानजी बघून या तिथं काय काय आहे. प्रधानजी गेला, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते प्रधानजीला कळेना. प्रधानजी म्हटला, महाराज त्या गावात रस्ता नाही. बर, त्याचं घर कसं आहे? महाराज घर कुठलं, झोपडीच आहे. मग असं करा, पहिल्यांदा त्या गावाला रस्ता करा,
दुसऱ्यांदा पहिल्यांदा त्याला घर बांधून द्या. दर दिवाळीला रंगबिरंगी करायला, रंगरंगोटी करायला, व्यवस्थित सगळं बघायला दरवर्षी 5 लाख रुपये द्या. बर, राजानं कुणाच्याही घरला जाऊन चालतंय काय? नाही. मग असं करा, त्याला आपल्या राज्याचा सेनापती पद द्या. बर, सेनापतीच्या घरी जाऊन चालेल काय? बर, सेनापतीने दिल ते खाऊन चालेल काय? नाही. आता दिवाळीच्या ऐन सणाच्या दिवशी घर सोडून दुसऱ्याकडे जायचं आहे म्हटल्यानंतर आवडीचा पदार्थ पाहिजेत काय? नको. मग आपली आवड कुणाला माहीत? आपल्या पोरगीला माहीत. असं करा, माझ्या पोरगीचं लग्न त्याच्याबरोबर लावून. मागणी केवढी? म्हणजे दान काय मागायचं हे कळलं पाहिजे. बघा, दान काय मागायचं हे कळलं पाहिजे, ते त्याला कळलं. दुसरा एक दृष्टांत असा, तुम्हाला वट सावित्री माहिती आहे? माहिती आहे की नाही? घालीनं लोटांगण, कळलं काय नाही? दोरा घेऊन वडाला बांधून घालायचं. सावित्रीनं यमदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि यमदेवाने विचारलं, माग तुला काय मागायचं? बघा, सावित्रीचे सासरे कसे होते? आंधळे होते. सावित्रीच्या नवऱ्याचं नाव काय? सत्यवान. तुम्हाला बरी माहिती आहे की नाही? सत्यवान. तर सत्यवान मेला. बरं, मेला त्यामुळे त्याला कोण नाही? मुलगा नाही. मुलगा नाही, सासरा आहे, कारण सासऱ्याला डोळे नाहीत. परिस्थिती घरातली कशी? एकदम गरिबीची, जंगलात लाकूड तोड करणारी ही. म्हटल्यानंतर यमदेव प्रसन्न झाले, माग सावित्री, काय मागायचं आहे ते? सावित्रीनं काय मागावं? लुगडं दे म्हणायला नाही, पैठणी दे म्हणायला नाही. सावित्री म्हणाली, यमदेवा एवढं करा, माझ्या सासऱ्यानं माझ्या पोरग्याला सिंहासनावरती बसलेलं पाहावं. कळलं काय? माझ्या सासऱ्यानं माझ्या पोरग्याला राज्याच्या सिंहासनावर बसलेलं पाहावं. आता सावित्री कोण? जंगलात काम करणारे. सत्यवान एकतर मरून गेलेला होता, सासरा आंधळा होता, मुलबाळ नव्हतं. एका वाक्यात काय काय मागितलं? सासऱ्याचे डोळे, दुसऱ्या बाजूला नवरा, दुसरी गोष्ट मुलगा, आणि चौथं हे सगळे मिळाल्यावर डायरेक्ट राज्याचं सिंहासन. काय मागावं कळलं पाहिजेत. हे तुम्हा आम्हाला कळत नाही. आपण काय मागतोय? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण म्हणतो की देवा आम्हाला मुलगा दे, आम्हाला मुलगी दे, आमचं लग्न ठरू दे, आणि घरामध्ये धनधान्य सारखं वाढत वाढत राहू दे. परंतु संत मागत नाहीत. संत काय मागतात? अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे तया संगती, मजदे तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती. कमळापती, कमळापती. उदबारारी कांटाळा, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई.
बघा हे आपण मागतोय, पण संतांनी काय मागितलं? अखंड जया तुझी प्रीती देवा, अखंड तुझी प्रीती आम्हाला हवी. मज दे तयाची संगती, सगळ्यांची मला संगत घडावी. आणि मग मी कमळापती तुझ बाणानी कंटा पडून राहीन तये ठाई बेडवर नव्हे. पुढं सांगितलं पडून राहीन तये टाई उगाची संतांचे पायी, संतांच्या पायावरती मी पडून राहीन. ह्या सप्त्यासनं त्या सप्त्याला नव कायम हे दान आहे. हेची दान दे का देवा, असं संतांनी देवाकडे मागितलेलं आहे. पण एक सांगतो महाराज, आपण दान न मागता सुद्धा देवानं तुम्हा मला दान दिलेलं आहे. न मागता सुद्धा दिलेलं आहे. काय काय दिलं हो देवानं आम्हाला? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलायचन, डोळे मुख बोलायचन, देणे जोडशी नारायण, देणे जोडशी नारायण, भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान, 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 डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे जोडशी नारायण, देणे जोडशी नारायण, नाते जीवात्मन भवरोग, नाते जीवात्मन भवरोग, नाते जीवात्मन भवरोग, नाते जीवात्मन भवरोग, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. काय काय दिलं सांगा? काय दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. काय म्हणाय दिले? रामकृष्ण हरी म्हणाय दिले. तिचं हिचं सांगायला कशासाठी दिलंय? म्हणजे तुम्ही न मागता सुद्धा तुम्हाला दान दिलेलं आहे. कारण का? पैसे घेतले का हो? घेतले? सांगा बा, डोळ्याला किती रुपये दिला? नाक नकटाय म्हणून कमी पैसे दिला? शेंडा नाही म्हणून कमी केला? काय लईच मोठा आहे म्हणून पैसे दिला? काही नाही. सगळं फुकट मिळालं की नाही हो? सगळं फुकट मिळालं. त्यानं दिलं. हे त्याचं दान आहे महाराज. त्याचं काय आहे? दान आहे. म्हणजे तुम्ही आम्ही देवाकडं न मागता देवानं तुम्हा आम्हाला काय केलेलं आहे? दान दिलेलं आहे. आणि म्हणून अशा देवाचं भजन कीर्तन करावं. आणि ते भजन कीर्तन करत असताना देवाकडं देवालाच मागावं. तेच पहिलं चरण. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. तुझा विचारण बाबा, तुझा विचारण बाबा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
गाणारी खतरनाक, वाजवणारी खतरनाक. खरंच ह्यांच्याशिवाय रंग नाही, आणि ह्यांचा रंग जर जास्त झाला तर आम्ही ते रंग. पण शोभा सुद्धा नाही. शोभा म्हणजे नाव नव्हे. वा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे. शृंगारले बाळ कौतुक. बघा, तुझा विसरण व्हावा. अभंग सगळ्यांना पाठ आहे, पण अभंगाचं पूर्ण चिंतन शेवटपर्यंत करायचं आहे. हा, पूर्ण म्हणजे उद्या तुम्ही कुठे गेला तरी तुम्ही सुद्धा मांडी घालून चालू करायचं. ह्याची दान बसा म्हणायचं सांगतो अभंगाचं निरूपण कसं. असं एकदम सोप्या भाषा समजून घेऊया. तुझा विसरण व्हावा. 2 दृष्टांत देतो विसरण व्हावाच. महाभारताचं युद्ध संपलं, आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला गेले. झालं युद्ध झालं. राज्य कुणाला दिलं? धर्मराजाला राज्य दिलं आणि जायला निघाले. तर भगवान श्रीकृष्णाची आत्ती म्हणजे कोण? कुंती माता. कोण? कुंती माता. आणि कुंती मातेला भेटले आणि म्हणाले येतो. कुंती मातेला राहावे ना, की एवढे दिवस देवा राहिलास आणि आज आम्हाला सोडून तू जायला लागलास. जाऊ नकोस तेव्हा. नाही, जायला हवं. माझं काम होतं की तुझ्या मुलांना धर्मयुद्धामध्ये सहाय्य करणं आणि धर्माचा विजय घडवून आणणं आणि पुन्हा नव्या धर्माची स्थापना करणं. मी आता नव्या धर्माची स्थापना केलेली आहे. नवीन राज्य मी उभा केलेलं आहे आणि मी आता पुन्हा कुठं जातोय? माघारी जातो. आता एक कर आती, माग तुला काय पाहिजे. दान सांगालोय. माग तुला काय पाहिजे. ती म्हणाली हे बघ देवा, मला जर द्यायचं असेल तर मला दुःख दे. मला द्यायचं असेल तर दुःख दे. विड्याईस काय ग? आजपर्यंत तरुणपणात तुझा नवरा गेला. तरुणपणात तुझा नवरा गेला. तुझ्या पोरांना राज्य मिळायला पाहिजे होतं, त्याच पोरांना या कौरवांनी राज्याच्या बाहेर काढलं. तुझी एकुलती एक मानाची सून त्या तुझ्या सुनेच्या म्हणजेच द्रौपदीच्या पदराला भर दरबारात हात घातला. एवढं दुःख आजपर्यंत तुझ्या वाटेला आलंय आणि एवढं दुःख वाट्याला येऊन सुद्धा आज काय मागतेस? पुन्हा माझ्याकडे दुःख मागतेस. आणि कुंती माता मग सांगते की देवा, खरंच मला दुःख पाहिजेत आहे. का मला दुःख पाहिजेत आहे? कारण देवा, ज्या ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला मला तुझी आठवण येते. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. मला कधीच विसर पडायला नको देवा, आणि तुझा विसर मला कधीच पडू नये यासाठी मला उभं आयुष्य दुःख भोगावं लागलं तरी मी दुःख भोगेन, परंतु तुझा विसरण व्हावा. याला म्हणावं संत, याला म्हणावं भक्ती, आणि याला म्हणावं. रामायणाचं युद्ध संपलं आणि रामायणाचं युद्ध संपल्यानंतर भगवान राम अयोध्येमध्ये आले, सिंहासनावरती विराजमान झाले आणि म्हणाले की या युद्धामध्ये प्रत्येकानं मला सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आज मी राजा झाल्यानंतर प्रत्येकाला ते जे मागतील ते सगळं काही मी देणार आहे. सगळ्यांना विचारलं काय काय हवंय, काय काय हवंय. सगळ्यांनी सांगितलं. शेवटी लक्ष्मणाला विचारायचं राहून गेलं. देवाने विचारलं, लक्ष्मणा ये पुढे. 14 वर्ष माझ्या बरोबर वनवासात राहिलास. स्वतःच्या पत्नीला सोडून, त्या सगळ्या राजवैभवाला सोडून भावाच्या मागोमाग फिरलास. माग लक्ष्मणा, तुला काय? देवा, सक्का भाऊ नव्हे लक्ष्मण. लक्ष्मण सक्का भाऊ नाही, परंतु सख्या भावाला राम लक्ष्मणाची उपमा द्यावी एवढं लक्ष्मणानं सावत्र भावा असून प्रेम केलेलं आहे. म्हणून आत्ताच्या भावांनी असं प्रेम करायला पाहिजे की सावत्र आहे म्हटलं की तिथनच कोर्ट कचेरी, बोलणं भानगड, चर्चा करणं भानगड, बैठकीला बसणं नाहीच, डायरेक्ट चालूच. सावत्र असणारी आलं का लक्ष? तर असे लक्ष्मण देवापुढे उभा राहिले, हात जोडले. देवा, मला काही नको, फक्त एकच माझं मागणं आहे की देवा, तुमचा आणि माझा वियोग कधी व्हायला नको. देवा, तुमच्या आणि माझी ताटातूट कधी व्हायला नको. देवा, मी आणि तुम्ही कधी एकमेकांपासून वेगळं व्हायला नको.
देवाने तथास्तु म्हटलं. रामायणाचं नंतर नपूर ज्या वेळेला संपलं, लक्ष्मणाने अवतार संपवला. लक्ष्मणाने अवतार संपरला एवढं कळल्या देव ताडकून उभं राहिले आणि देवानं सुद्धा अवतार संपवला. लक्ष्मणाला दिलेलं वचन आहे की तुझ्या आणि माझी ताटातूट कधी होता कामा नये, मग तुझा आणि माझा वियोग होता कामा नये, आणि मी नेहमी तुझ्या सोबत आहे. लक्ष्मणाने अवतार संपवला म्हटल्या बरोबर देवानं मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही. देवानं सुद्धा ताडकन अवतार संपवला. हेच आहे की तुझा विसरण. एवढं प्रेम, एवढी भक्ती ज्या वेळेला मनात येते त्याच वेळेला गुण गायीन आवडी हीची माझी सर्व गोडी, ती अवस्था प्राप्त होते. ती अवस्था प्राप्त होते. बघा, पहिलं चरण संपलंय, दुसऱ्या चरणावरती आलो. गुण गायीन आवडे. उगाच असं करत, खाली बघत, असं टाळ वाजवून चालत हाय, म्हणाल्यात म्हणू दे तिकडं, कराल्यात करत्यात तिकडं, असं म्हणून चालणार. शब्द काय? गुण गायीन आवड. आपण आयुष्यभर भजन करतो, आयुष्यभर कीर्तन करतो, आयुष्यभर वारी करतो, पण त्याच्यामध्ये काय पाहिजेत? भाव पाहिजेत, त्याच्यामध्ये आवड पाहिजेत. गुण गायीन आवड. आणि महाराज त्याचं नाव आवडीनंच घ्यावं. आणि त्याचं जर नाव आवडीनं घेतलं तर फायदा काय होतो माहिती आहे काय होतो? तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या चिंता दूर होतात. महाराजांचं प्रमाण आहे बघा. तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी. आवडीनं भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती. तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी. आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे, तुझी चिंता द्यासी सर्व आहे. न भावे हरिनाम घेशी. केवढं घेशी म्हणायला? किती म्हणायला नाही. कसं म्हटलंय? आवडीनं भावे. गुण गायीन आवडी. म्हणजे आवडीनं देवाचं भजन करावं, आवडीनं देवाचं नाव घ्यावं, आवडीनं काकड्याला यावं, आवडीनं पारायणाला बसावं, आवडीनं हरिपाठ करावा, आवडीनं प्रवचन ऐकावं, आणि कीर्तनात आवडीनं डोळा लागावा. बघा, सगळ्यात मध्ये काय पाहिजेत? आवड पाहिजे. आता लग्न ठरवायचं म्हटलं नुसतं ठरायला काय, तर काय पाहिजे? तो पहिल्यांदा इस्टेट. मग काय पाहिजे? आवड पाहिजे की नाही? गेले ते दिवस मम्मी आणि पप्पा म्हणतील ते काय महत्वाचे आहे? आवड महत्वाचे आहे. म्हणजे आयुष्यभर ज्यानं आपल्याला दिलेलं आहे त्याचं नाव कसं घेतलं पाहिजेत? आवडीनं घेतलं पाहिजेत. आवड महत्वाची आहे. आवडीनं ठरलं तर चांगलं, नाही तर तिसऱ्या महिन्यातच
आलं लक्षात? म्हणजे जर संसारात आवड महत्वाची आहे महाराज, तर परमार्थात आवड नको. मग परमार्थ आवडीचा करावा की सवडीचा? सांगा, आवडीचा करावा की आवडीचा? आवड परमार्थात महत्वाची आहे. आणि म्हणून म्हटलं गुण गायीन. बरं आपण का करू नये वा आवडीचा? वर्षातून किती दिवस सप्ताह असतो? 7 दिवस असतो. मग 7 दिवसात आवड करायला काय हरकत आहे? नाही. कारण का? कारण का? हे सगळा जो देह आहे हा कुणी दिलेला आहे? जेने हा जीव दिला दान. कसा दिलेला आहे? दान दिलेला आहे. का पैसे घेऊन जातास आणि बाळाला घेऊन येतास? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. तेच अभंगाचं दुसरं चरण आहे, गुण गायीन आवडी. म्हणून सगळ्यात आवड महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? आवड महत्वाची आहे. आवड जर नसेल रियाज होईल म्हणता? सामान जरी नसले तरी ते असं होते त्या टायमाला. होतंय काय नाही? का? काय आहे? आवड. सकाळी उठून राग आळवावा वाटल म्हणता आवड नसता. काय आहे? आवड आहे. आणि रोज एक गाव आवडीशिवाय होईल म्हणता? नाही होत. इथं टोचून घेऊन जावं, माहिती आहे का नाही? इथं 1 ते 2 तासाची आहे इथली, आणि इथलं 2 मिनिटाचं आहे. ते घेतल्याशिवाय दुसरं गाव गाठत. बर, आता हे कशासाठी? आवड आहे. ही काय आहे? आवड आहे. म्हणतात असं, आज कंटाळा आला, आज काय माझा मूड आला असतं की नाही म्हणता? पण नाही. बघा, हा देह आहे, हा देह झिजवायला पाहिजेत, पण तो कशा पद्धतीनं? आवडीनं झिजवायला पाहिजेत. आपलं कसं आहे? मी नाही गेलो तर मला काहीतरी म्हणतील, आहे की नाही? सगळी गेलीत आणि मी एकटाच मागं राहिलो. चला पळत पळत. मगाच उभी आहे, मी उपचारी कवना ना कळे गा. मी उपचारानं कुणाला कळत नाही. किंवा मगाच मग निस्सीम भाव उल्हासे. इथं भाव पाहिजे. काय पाहिजेत? इथं भाव पाहिजेत. आणि ज्या वेळेला हित, ज्या वेळेला भाव निर्माण होईल त्यावेळेलाच गुण गायीन आवडी. म्हणजे देवाचं आवडीनं नाव घेऊ. आता देवाचं नाव कमी घेतात आणि त्यांचं कसं नाव घेतात महाराज? आशिया खंडात, भारत देशात, महाराष्ट्र राज्यात, कोल्हापूर जिल्ह्यात, हातकणंगले तालुक्यात हुपरी माझं गाव. अख्खा भूगोलाचा तास कुशा जातोय? नावात जातोय. एवढं आनंदानं नाव. आत घर, मध घर, मध घरात होतं कपाट. किती आवडीनं नाव आहे हो. आत घर, मध घर, मध घरात होतं कपाट, कपाटावर होतं घड्याळ, घड्याळात वाजलं 1. आणि यांचं नाव घेते त्यांची मी लेख. हे कसं जमतंय? पण इथं गुण गायीनं आवडी होत, इथं गुण गायीनं आवडीनं होत नाही. आणि म्हणून सांगावं लागतं, आवडीनं भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तेच गुण गायीनं आवडी. म्हणून नुसतं नाव घेऊन चालत नाही महाराज. मनात आवड पाहिजेत, मनात प्रेम पाहिजेत. नाहीतर ती म्हणतात मी नाव घेत नाही, दुसऱ्याला माईक दे. का? आवड, प्रेम. आता नाव घ्यायला, नाव बी पाठ नसतात, तो भाग वेगळा करा काय. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, सोप्या भाषेत यासाठी सांगायला लागलोय की जसं संसारात जोडीदार निवडताना, संसार करत असताना आवड महत्वाची आहे,
तसंच परमार्थामध्ये सुद्धा आवड महत्वाची आहे. आणि म्हणून सांगितलं गुण गायीन आवडी. आवडीनं देवाचं नामस्मरण केलं पाहिजेत, आवडीनं देवाचं भजन केलं पाहिजेत, आवडीनं देवाचं कीर्तन केलं पाहिजेत. आणि या वेळा आवड निर्माण होते त्यावेळेला हेची माझी सर्व जोडी, म्हणजे सगळं काही भाग्य माझं काय आहे, तुझंच आहे. गुण गायीन आवडी, अभंगाचं दुसरं चरण. गुण गायीन आवडी, 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 गुण गायीन आवडी. मीचे माझे सर्व जोडी, मीचे माझे सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. आहे समाजी सर्व जोडी, गुरुची माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. गुण गायीन आवडी माझी सर्व जोडी. परमार्थामध्ये आवड महत्वाची आहे. जशी संसारात आवड महत्वाची आहे तशी परमार्थात आवड महत्वाची आहे. ज्या वेळेला परमार्थ सवडीपेक्षा आवडीचा होईल त्यावेळेला भाग्याचा उदय होईल. हेची माझी सर्व जोडी. अभंगाचं दुसरं चरण संपलं. म्हणा मधली चाल. देवा हेची दान दे गा देवा, भैरवी व्यास. हेची भैरच म्हणालो, भैरव आताच म्हणा. बरं नको. दान दे गा देवा, हेची 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 दान दे गा देवा. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, आवडी, गुण गायीन आवडी. विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी,
जोडी मगापासून फक्त आपण बसलोय हा. आता मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. होऊ देत हा. सगळ्यांनी आजूबाजूला सगळे जे बसले सगळ्यांनी हात वरती करून, उद्याला कीर्तन नाही, उद्याही बोलवायला येत हा, त्यामुळं आजच भजन करायचं आणि जरा हलायचं हा. विठोबार खुमाई विठोबार सगळे कट्ट्यावर बसलेले पहिल्यांदा 2 वेळा मृदंग, नंतर 2 वेळा टाळ्या, नंतर टाळ्या. मृदंग
टाळ टाळी. हा हा. चला चला. होपा होपा. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव हरी पंढरनाथ भगवान की जय. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर शिवाजी महाराज. ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. याला हा नाही तर उगीच कीर्तन नाही. तू काय नाही असं नाही उगीच उडी तर मारत जागा तर सोडत तेवढंच करते. कीर्तनात नाचावं वरातीत नवा. कुठं नाचावं? कीर्तनात. कीर्तनात डोळं झापून नव्हे हा. आणि कीर्तनात टाळी वाजवावी. कळलं का? आमासनी कसं आहे, साहेब बोलाय उभारले की टाळ्या वाजवून सवय आहे. साहेबांचं भाषण संपले की टाळ्या वाजवून सवय आहे. ती विठोबा रुक्माईची सवय आहे. त्यामुळे ती त्यासाठी सप्ताह महाराज विठोबा रुक्माई ज्ञानबा तुकारामला टाळी वाजवावी यासाठी काय आहे सप्ताह आहे. हा. आणि हेच मागितलं. काय मागितलं? हेच मागितलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणावरती या. न लगे मुक्ती आणि संपदा. देवा तुझ्या मुक्ती आम्हाला नकोत. 4 मुक्ती आहेत. पहिली आहे सलोकता. सलोकता म्हणजे देवाच्या लोकामधला वास. सलोकता. दुसरी आहे समीपता म्हणजे देवाच्या जवळ समीपता. तिसरी आहे स्वरूपता म्हणजे देवाच्या गुणधर्माचं आकाराचं शक्तीचं ज्ञान म्हणजे स्वरूपता. आणि चौथी आहे सायुज्यता जी ज्ञानानं मिळते आणि भक्त आणि देव दोन्ही एक रूप होतात. ते म्हणजे हृदय एक झाले. ये हृदयेचे ते हृदय घातले द्वैतन मुडिता केले आपण पै अर्जुना. म्हणजे देव पहावया गेलो ते हा म्हणजे सायुज्यता. असं सांगितलं की तुम्हाला लगेच कळतंय. म्हणजे ज्ञानानं देव आणि भक्त दोन्हीतला भेद निघून जाणं, द्वैत निघून जाणं आणि अद्वैतवाची अनुभूती येणं म्हणजेच काय आहे? सायुज्यता आहे. अशा 4 मुक्ती देवा आम्हाला नकोत म्हटलंय. काय म्हटलंय? नकोत. संपदा तुझी संपत्ती सुद्धा देवा आम्हाला नको. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. संत संग देई सदा म्हटलंय. संतांच्या संगतीनं बरंच काय काय होतंय. दृष्टांत देतो बघा. नारदानं प्रश्न विचारला. नारदानं प्रश्न विचारला भगवान विष्णूंना की देवा संतांच्या संगतीत राहून काय मिळतंय? आता तुमचाही प्रश्न असेल की नाही, सगळं बरोबर आहे. तुम्ही जाता नारळ घेऊन जाशीला, पण याच्यातनं संगतीतनं काय मिळणार आहे? हाच प्रश्न नारदाला पडला. कुणाला पडला? नारदाला. नारदाला प्रश्न पडला. नारद भगवान विष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले, हे बघ खाली त्या गावामध्ये गटारीमध्ये किडा आहे. काय आहे? गटारीमध्ये किडा. त्या किड्याला जाऊन विचार
संतांच्या संगतीचा फायदा काय? नारद मुनींनी देवाचं ऐकलं, खाली आले, गटारीजवळ गेले, किड्याला बघितलं, म्हणाले देवाने पाठवलंय, संतांच्या संगतीचा फायदा काय? एवढं जे ऐकलं म्हणता किडा जाग्यालाच मेला. देव म्हणाला फेरी फुकट झाली. नारद म्हटला. परत आले, देवा मी ती विचारायला गेलो आणि काय झालं, किडा मरून पडला. बरं असं कर, आता जा, आता परत त्या गावात जा. त्या गावात एका शेताच्या कुंपणावरती आत्ताच एक सरडा जन्माला आलाय. त्या सरड्याला जाऊन विचार, संतांच्या संगतीचा फायदा काय? ते विचारायला गेलं, खाली आलं, कुंपण दिसलं, कुंपणावरती सरडा दिसला, सरड्याला विचारलं, देवानं पाठवले, संतांच्या संगतीचा फायदा काय? सरड्यांचे ऐकलं म्हणता तिथंच सरडा गेला. परत आलं सांगायला देवाला, देवा तुम्ही ज्या पाठवला होता सरड्याला विचारायला, त्याला विचारल्याबरोबर त्याला अटॅक आणि ते गेलं. असं कर म्हणाले, बाजूच्या गावात जा, तिथं आत्ताच नुकतं गाईला वासरू झालंय. काय झालंय? वासरूच होतं ना, काय रेडकू होतंय? काय होतंय? वासरू. गाईला काय आणि म्हशीला म्हणजे अजून बॅटरी चार्ज. बघा, गेलं गाईजवळ गेलं, वासरूला बघितलं आणि वासरू म्हणाला, हे बघ मी देवाकडून आलोय आणि देवानं सांगितले मला संत संगतीचा फायदा काय तुला विचारायला, तू सांग संत संगतीचा फायदा काय? वासरांचे ऐकलं म्हणता वासरान डोळं नारद म्हणाल, देव माझी मजा करालाय. काय म्हणाल? मजा करा. परत गेलं वरती, देवाला सगळं सांगितलं. देवा त्याला विचारलं आणि वासरू गेला. असं कर म्हणाला. त्या एका राज्यामध्ये राजाला आताच राजपुत्र झालाय, त्याला जाऊन विचारून ते म्हणाल, ती 3 मुख्य जीव होतं म्हणून परत आता राजाच्या दरबारात जायला सांगायलाय. चुकून त्या राजपुत्राला विचारायला गेलो आणि ते जर गेलं तर राजा सोडायचा नाही. म्हणाले आता काय होत नाही, माझ्यावरती विश्वास ठेव आणि तू जा. गेलं, परत आलं राजा, भीत झालं. देवा राजानं स्वागत केलं. या नारद मुनी या. पाळणा कुठे आहे म्हणाले, भीतच आहे म्हणाले, हातमध्ये पाळण्यात बघितलं त्याला असं तिरक करून देवान पाठवलंय. बरं बोला की, बाळ बोला लागलं. बोला लागलं. देवानं पाठवलंय, प्रश्न विचारलाय, काय? संतांच्या संगतीचा किंवा संतांच्या संघाचा फायदा काय? ते म्हणाले, हे बघा तुम्हाला जेनं पाठवलंय तिला घेऊन या. बाळ म्हणा लागला. नारद मुनी गेले. अहो म्हणाले, ह्या वेळेला ते जायला आणि ते माझ्याशी बोललं आणि त्यांना सांगितलंय काय, तुम्हाला घेऊन यायला. देव घेऊन गेले. भगवान विष्णू आणि नारद त्या बाळासमोर उभा राहिले आणि त्यावेळेला त्या बाळानं सांगितलं, हे बघा म्हणाले, नीट लक्ष देऊन ऐका. नारद मुनी, ज्या वेळेला तुम्ही मला पहिल्यांदा भेटायला आला त्यावेळी मी किडा होतो. तुमच्या दर्शनानं माझा किड्याच्या जीवातून मुक्तता झाली. मग मी किड्यापासून कुंपणावर जाऊन बसलो, म्हणजे गटारीतनं कुंपणावरती. प्रगती आहे की नाही? पुढचा जन्म सरड्याचा माझा जन्म झाला. परत तुम्ही भेटायला आला, तुम्हाला मी बघितलं, माझा सरड्याच्या जीवनातून माझी मुक्तता झाली. परत मला तुमच्या दर्शनानं लाभ झाला, फायदा झाला आणि मी वासरू म्हणून जन्माला आलो. परत तुम्ही मला बघायला आला आणि माझी वासरूच्या जीवनातून सुद्धा मुक्तता झाली. आणि मला तुमच्या दर्शनानं, तुमच्या क्षणभराच्या संगतीनं एवढा फायदा झाला की मी दुर्लभ असणाऱ्या मानव देहामध्ये आलो आणि येऊन झोपडीमध्ये जन्माला यायला नाही, तर मी कुठं जन्माला आलो?
राजघराण्यात जन्माला आलो आणि बघा तुमच्या संगतीमुळं मला राजपुत्राचा जन्म मिळाला आणि तुमच्यामुळंच देवाला मी इथं बोलवायला लावलं, त्यामुळे देवाचं सुद्धा दर्शन मला झालं. तेच अभंगाचं तिसरं चरण आहे. संपली सावरत्या. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा तू जर आम्हाला हे दान देणार असशील आणि तुझा जर विसर आम्हाला होणार नसेल आणि तुझं आम्ही आवडीनं भजन करणार असू आणि आवडीनं भजन करता करता आम्हाला जर संतांची संगत मिळणार असेल तर एकदा नव्हे दोनदा नव्हे अनेक जन्म आम्ही जन्माला इथं येऊ. तुका म्हणे गर्भवासी, पुन्हा एकदा आम्ही जन्माला येऊ देवा. काय आहे, मनुष्य जन्मातून सुटका करून आम्हाला मुक्ती नकोच आहे. तुझं जर गुण आम्ही आवडीनं गाणार असू आणि या जन्मामध्ये आम्हाला जर संतांचा संग मिळणार असेल तर आम्हाला हा गर्भवास मान्य आहे. आम्हाला हा गर्भवास मान्य आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. देवा संतांच्या संगतीत खरं सुख आहे, संतांच्या प्रेमात खरं सुख आहे आणि तुझ्या भक्तीत खरं सुख आहे देवा. आणि असा भक्ती, असं सुख, असं प्रेम कशामध्ये आहे तर या मानवी जन्मामध्ये आहे. आणि तो मानवी जन्म आम्हाला दिलास तरी आम्हाला अडचण नाही, आम्हाला हरकत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अभंगाचं 4थं चरण संपलं. अगदी वेळेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला, तिन्हीचे 4ही चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. खरं तर मगाशी पण मी बोललो, आता हे मी बोललो की एवढा मोठा समाज आणि मी काय कागलमधनं यायला नाही, एवढ्या लांबच्या गावावरून इथं येऊन मग ते काकासाहेब असतील, आमचे बाबासाहेब महाराज असतील किंवा सुरेश सर असतील, खोत सर, या सगळ्यांच्या प्रेमामुळे इथं आहे आणि भाऊसाहेबांच्या आशीर्वादांमुळं इथं येण्याचा योग आला. मगाशी म्हटलं गाणारी मंडळी, वादक मंडळी, टाळकरी, कीर्तनकार सगळी मोठी मोठी माणसं आहेत, परंतु येईल तैसा करू उपदेश याच नयना जे जे आपणास ठावे येते इतरासी सांगावे. याच भावनेनं
इथं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा इथं जमलेल्या गायनाचार्यांच्या, कीर्तनकारांच्या, वादकांच्या, मृदंगाचार्यांच्या, टाळकरांच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. आमचे गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. शिवाजी पाटील महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देताना एक गोष्ट असं सांगतो की थांबा जरा, अजून 2 मिनिटं आहे. नितेश रायकर हे माझं युट्यूब चॅनल आहे. तर आपण सगळ्यांनी युट्यूबला जाऊन, इन्स्टाला जाऊन माझं चॅनल, माझं पेज नक्की फॉलो करा. म्हणजे तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आपल्या आयुष्याला कसं लागू होतंय असं एक 30 सेकंदामध्ये 1 मिनिटामध्ये सांगण्याची ती धडपड आहे. जरा त्यामध्ये सारखी कीर्तन आणि कॉलेजचं काम त्यामुळे अंतर पडायला लागलंय, परंतु परत परीक्षा संपल्या की परत रेग्युलर ते करेनच. त्यामुळे आपण सगळ्यांनी इन्स्टावरती जाऊन, युट्यूबवरती जाऊन नितेश रायकर या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपण नेहमी असंच संपर्कात राहू. कारण भजन कीर्तन वेगळं आणि प्रेम आणि नातं वेगळं. आपल्या सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचं आशीर्वाद असेच वाट्याला यावेत आणि असंच आपल्याशी नातं टिकावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. नून ते पुरते अधिक ते सरते, करुण घेयावे हे तुमते विनवितो असे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, ते तमाझे जुरले पायी कपण. म्हणा शेवटची तुका म्हणे गर्भवासी, तुका गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, गर्भवासी, तुका गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. सावडी तुके घालावे आम्हासी, तुके घालावे आम्हासी, तुके घालावे आम्हासी, तुके घालावे आम्हासी. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. गर्भवासी, गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे
गुण गाई आवडी सुखे घालावे आम्हासी 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 गुण गाईन आवडी 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 गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गीत माझी सर्व जोडी गीत माझी सर्व जोडी गुण गाईन गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गीत माझी सर्व जोडी याची माझी आवडी गुण गाईन आवडी जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदार जय